सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मग आता मंजू पांघरून घेऊन झोपली आणि विजय स्कूलमध्ये गेला आणि साधारण 2-3 तासांनी ती उठली. झालेला सगळा गोंधळ आठवला आणि इतका गोंधळ घातला आणि काय मिळालं तर घंटा. हा बाबा गेंड्याच्या कातडीचा होता. जीवसुद्धा देऊ देत नव्हता, बाहेरही जाऊ देत नव्हता आणि मिठी तर नाहीच मारली. इथेच मारायचं, माझ्याजवळच मारायचं असा त्याचा हे का. मग शेवटी तो आला आणि तिनं रडक्या चेहऱ्यानं, अंग वगैरे खूप दुखत होतं, पाय सुजले होते, चेहऱ्याला खाजखाज येत होती आणि नवराही विचारत नव्हता. एकंदरीतच खूप केविलवाणी अवस्था तिची झाली होती म्हणजे तिने स्वतःच्या हातानं राग करून घेतली होती. त्यात हा माणूस तिला प्रेमाचे 2 शब्द बोलत नव्हता. मग तिनं स्वयंपाक केला, त्याला जेव म्हणालीच नाही, तो तसाच उपाशी गेला. आणि मग तिनं पाठीमागून फोन केला, त्यानं फोन घेतला नाही. मग तीही जेवली नाही आणि मग तिनं आणखीन तासानं फोन केला आणि तो फिरत होता तहसील कार्यालयात. मुलाचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी धडपड करत होता. त्याच्या 11वीचं ॲडमिशनसाठी लागणार होतं ना, नॉन क्रिमिलियर, त्याचं टेन्शन होतं त्याला. आणि मग त्यानं फोन उचलला आणि मंजू म्हणाली, जेवायला कधी येणार? विजय म्हणाला, पोट भरलंय माझं. ती म्हणाली, कुठे आहे? आणि त्याचं नेहमीचं वाक्य, आहे, पृथ्वीवर आहे. आणि मंजू लाडात येऊन म्हणाली, सॉरी. आणि त्यानं फोन ठेवला. मग एका रॉयल लेडीजचा फोन आला आणि तिनं विचारलं, आलात का प्रवासावरून? कशी झाली ट्रिप विथ फॅमिली? मज्जा आली ना? आणि मंजू म्हणाली, कशाचं काय, अहो खूप दमले, तोंड सुजलं, पाय सुजलेत. आणि त्या म्हणाल्या, मग या संध्याकाळी जेवायला सगळेच. मंजू म्हणाली, वाव, हाऊ स्वीट ऑफ यू, असंच म्हणाली. ती खूप हसली आणि म्हणाली, का, काय झालं? मंजू म्हणाली, अहो किती कंटाळा आलाय, जेवण करण्याची सुद्धा इच्छा नाही आणि खरंच नॉनव्हेजच खाऊ वाटत होतं. ती म्हणाली, माहीत होतं मला, म्हणूनच मी जेवणाचा बेत केला आहे असा अचानकच. एका रॉयल लेडीजला रव्याचे लाडू करायला छान येतात आणि तिला बोलवली होती. मग आता जेवणच करून जा असं त्या म्हणाल्या आणि त्या दोघींनी स्वयंपाक केला होता. मग सगळे येणार आहेत, तुम्ही पण या आणि निवांत या असं त्या म्हणाल्या. मग मंजूला वाटलं, किती छान माणसं आहेत ही. सख्खं माणूससुद्धा इतका विचार करत नाही ती दमली की नाही याचा, पण त्यांनी विचार केला. मग विजय दिवसभर जेवलाच नाही, रुसलेलाच होता. आणि मग मंजू संध्याकाळी सगळ्यांसाठीच 12-13 आईस्क्रीम घेऊन जेवायला गेली. आणि तिकडून आल्यानंतर तिथं सगळ्यांसमोर ती त्याच्याशी बोलायची, तोही बोलायचा. दोघांचं सकाळी इतकं मोठं भांडण झालं हे कोणाला कळलंही नाही. तरीही बायका म्हणायच्या, सरांचा चेहरा सुकल्यासारखा का दिसतोय? आणि तुम्हीसुद्धा खूप सुकला आहात. मंजू म्हणायची, प्रवासानं. आणि तिच्यासोबत थोडा तो बोलत होता आणि तिला नेहमीसारखं तिथं काहीही काम करू दिलं नाही कुणीच. मग गाडीची पार्टी कधी देणार असं एक जणांना विचारलं आणि मंजू म्हणाले, ठीक आहे, पुढची पार्टी आमच्याकडे. विजय म्हणाला, आणि आता बायकोचा बर्थडे पण जवळ येतोय आमच्या, तर सगळं एकदमच देऊन टाकू, ॲनिव्हर्सरीची पार्टीसुद्धा राहिली आहे. आणि मंजू म्हणाली, तुम्ही देणार का माझ्या बर्थडेची पार्टी? आणि तो म्हणाला, मग माझ्या बायकोच्या बर्थडेची पार्टी शेजारी देईल का? आणि ती गप्प बसली. मग घरी आले, तो लगेच झोपला. ती जवळ झोपली होती आणि म्हणाली, जानू, फक्त 1 मिठी मारा ना. आणि तो पुन्हा कोरड्या आवाजात म्हणाला, आता उद्या, आता ते शक्य नाही, मला झोप आली, असं म्हणून तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि तिला फार वाईट वाटलं. मग त्याला जास्त डिस्टर्ब न करता तिनंच तिच्या मनावर दगड ठेवला. मग तीही त्याला पाठीमागून मिठी मारत झोपली आणि यातही तिला छान वाटलं. जर सकाळी झक मारत भांडली नसती तर संध्याकाळी नक्कीच त्यानं जवळ घेतलं असतं, पण तिच्याच मूर्खपणामुळे आता त्याची मिठी लांबली होती. मग ती रात्रभर झोपलीच नाही. दुपारी तिची झोप झाली होती, तो मात्र थकलेला होता, लगेच झोपला. ती झोपायची, कधी जागीच असायची, त्याची मात्र गाढ झोप लागली होती. तिनं त्याचा हात ओढून घेतला आणि पोटावर ठेवला, पण त्याच्या स्पर्शामध्ये कसलंही चैतन्य नव्हतं, नुसता उपचार होता. आणि ती मुसमुस करायला लागली. मग त्याचं घोरणं सुरू झालं आणि मंजूचं त्याच्या विरहात झुरणं सुरू झालं. मग ती रडत होती आणि त्याचं घोरणं बंद झालं. याचा अर्थ तो ऐकत होता. त्याची झोप मोड झाली की घोरणं बंद व्हायचं.
आणि मग तसंच तिच्या पोटावरचा हात तिच्या कमरेवर आणून दाबला, घट्ट मिठी मारून झोपला. आणि आता कुठे मंजूला भारी वाटलं आणि जानू आय लव्ह यू असं म्हणून त्याच्याकडे तोंड करून त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या चेहऱ्यावर, कपाळावर, गालावर खूप खूप किस केले. आणि तो नॉर्मल होत म्हणायचा, अगं झोप आली. पण आता चिडत नव्हता. बहुतेक तिची गरज त्याला समजली होती. बुद्धू नव्हता तो, पण आगाऊ होता, मुद्दाम त्रास द्यायचा. आणि मग तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दीर्घ चुंबन घेतलं. घट्ट मिठीमध्ये आवळली, अगदी हाडाचा चुरा होईपर्यंत नेहमीसारखी. आणि मग तिला बरं वाटायला लागलं आणि ती झोपली. तिलाही एवढंच हवं होतं. आणि सकाळी उठून तिचे पाय दुखत होते, पाठ दुखत होती, त्याचेही पाय दुखत होते. आणि तो म्हणाला, खूप दुखतंय गं. मंजूनं त्याचे पाय मांडीवर घेतले आणि चेपायला लागली. आणि तो म्हणायचा, छान वाटते. मग आता तोही उठला आणि तिला समोर बसवली आणि तिची पाठ चेपायला सुरुवात केली. आणि आता चावट विजय सगळंच दाबून द्यायला लागला आणि तिला खूप लाज वाटायला लागली. तिनं खूप लाजून ओंजळीमध्ये चेहरा लपवला आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. आणि त्याला तोंड दाखवतच नव्हती, कारण आता त्याचा फार सेक्सी टच सुरू होता, खूपच बदमाशी सुरू होती. आणि तो म्हणाला, यासाठीच काल इतका धिंगाणा सुरू होता ना, मग आता घे असं म्हणत त्यानं तुला खूप मिठीत दाबली. आणि त्याच्या बलदंड हाताची मिठी तिला रेशमी मिठीसारखी वाटायला लागली. आणि त्यानं तिला उचलून घेतली आणि ती म्हणाली, पास झालं आता, सोडा ना, भागलं माझं, आता दुखायला लागलं अंग. पण त्याचं जबरदस्तीचं प्रेम तिला सहन करावं लागलं, तो थांबत नव्हता. आणि त्यानं इतकं हार्ड कुस्करल्यामुळे ती 5-6 मिनिटात मोकळी झाली. तिचं अंगही ढिल्लं झालं, अकडलेलं. आणि तो म्हणाला, आज आपल्याला पुण्याला जायचं आहे धोंडे खायला. म्हणजे आता आजही मिलनाची रात्र येणार नाही हे तिला कळलं. पण इट्स ओके, कारण आता त्याला धीर धरवत नव्हता आणि मिलनाची गरज त्याला जास्त होती. तिचं काही स्पर्शानं भागलं, पण मोकळं होण्याची गरज त्याला होती. मग ती नुसती हसायची, लाजायची. आणि तो जसा काही आता तिच्याशिवाय एक सेकंदही राहू शकत नव्हता, अशा प्रकारे मिठ्या मारायचा. काल दोघांचंही याच वेळेला रुद्र अवतार धारण केला होता दोघांनी. आणि आता लैला मजनूसारखे करत होते. आणि विजय तिला म्हणाला, मग मरायला निघाली होतीस ना आग लावून, मग मेली असती तर, आणि मी मरू दिली असती तर, आता हे स्वीट रोमॅन्टिक क्षण आले असते का आयुष्यात. आणि ती लाडात येऊन म्हणाली, मग तुम्हाला कळत नाही का मला काय पाहिजे असतं. एक वेळ जेवण देऊ नका, पण मिठी मारत जा. आणि नेमकं त्यासाठीच तुम्ही मला तरसवता. जानू, आय हेट यू. आणि तो तिच्या गालाची पप्पी घेऊन म्हणाला, बट आय लव्ह यू. आणि दुपारी 3 नंतर निघूया. आणि तिनं जास्त कशाचाही हट्ट न करता हो म्हटलं. आणि तो दिवसभर इकडे तिकडे चक्रा मारत होता, काम करत होता. आणि शेवटी सगळे गाडीत बसले आणि निघाले पुण्याला. आता एकदम मस्त भांडण झालं होतं, त्यामुळे फ्रेश झाले होते आणि आता छान बोलत होते एकमेकांशी. जाताना त्या जोडलेल्या भावाच्या घरी भरपूर खाऊ घेतला. आणि येताना त्यानं तिच्यासाठी दुकानातून एक आईस्क्रीम आणलं. तिच्या हातावर हात ठेवून गाडी चालवत होता आणि ती आपली नुसती गालात हसायची, लाजायची. मग एके ठिकाणी वडापाव आणि पॅटीस विकत घेतलं आणि तिला म्हणाला, मला चार, मी अशीच ड्रायव्हिंग करणार. मग आता हे नेहमीच होतं, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर, खाण्यासाठी थांबायचं नाहीच. ती त्याला चारायची आणि तो खायचा. तो म्हणाला, तू पण खा ना. ती म्हणाली, नको, मी तेलकट खात नाही. तो म्हणाला, काल माझं डोकं खाल्लंस ना, मग आता तुला भूक नाही. आणि तिनं बघितलं बाजाराकडे आणि म्हणाली, मला तर असं वाटतं की 2-4 काकड्या, कारली, दोडके विकत घ्यावे आणि खावे काचा काचा. माझ्या अंगातलं पाणी कमी झाले, भाज्या खाणं होतच नाही, सारखं वरचा खाऊ सुरू असतो. तो खूप हसला आणि म्हणाला, वेडाबाई, खरंच तुझ्या अंगात पाणी कमी नाही तर खूप पाणी आहे. आता हापसून पाणी काढलंच पाहिजे, पण उद्या, असं सावटपणे म्हणाला. मग एका ब्रिजवर ते पोहोचले. खूप गर्दी होती आणि तो म्हणाला, पुण्याचं ट्रॅफिक खूप बेकार, मला जोराची वॉशरूम लागली आहे. ती हळूच म्हणाली, मग उतरा खाली आणि करा इथेच, कोणाला काय करणार आहे, पूल भिजवून टाका. आणि तो चावटपणे म्हणाला, तसं माझ्या मनात होतं दुपारीच पूल भिजवावा आणि पुलाला तृप्त करावं, मग मी पण खुश आणि पूलही खुश. पण वेळच नाही मिळाला अगं, सगळं प्लॅनिंग फिसकटलं. पण माझ्या फुलाला मी सांगतो की उद्यापर्यंत दम धर, मी नक्की तुला समाधानी करणार. आता मंजू नुसती हसायची आणि त्या मुलाला काही कळत नव्हतं. आणि त्याला वाटायचं, बाबा खरंच हा रस्ता वाहत आहे त्या पुलाबद्दल बोलत आहेत.
पण विजयरावांचं भलतंच काहीतरी सुरू होतं आणि उगीचच बायकोवर इम्प्रेशन मारायचे आणि नुसतंच म्हणायचा, उद्या तुझं काही खरं नाही, मनाची आणि शरीराची तयारी करून ठेव. खूप भांडलीस ना काल माझ्याशी, मग आता उद्याचा दिवस माझा. मग एके ठिकाणी उगीचच उतरला आणि ती वैतागून म्हणाली, कशाला उतरला, चला ना उशीर होतोय. आणि तिच्या बाजूला आला, तिच्या डोळ्यांवरचा गॉगल काढून तिच्याकडे एकटक बघत बसला आणि हळूच डोळे काय मारायचा, पाऊट काय करायचा आणि काल काय पाहिजे होतं का तुला असं म्हणायचा. आणि ए बाळा, तुझ्या आईला विचार की काल काय झालं होतं असं म्हणून तिची मस्करी करायचा. आणि मग त्या भावाच्या घरी ते पोहोचले आणि तिनं गेल्या गेल्या डिअर वहिनीला मिठी मारली आणि अख्ख्या पोळ्यांचा स्वयंपाक वहिनीनं करून ठेवला होता. मंजू गेली, नुसतं आयतं खाल्लं तरीही तिच्या सवयीप्रमाणे ताटं उचलायची, वाढू लागायची, भांडी उचलायला बघायची. पण भाऊ म्हणायचा, अगं हात लावू नको, तुझी वहिनी करेल. आता हा जोडलेला भाऊ होता, सख्यांकडे ती गेलीच नाही. मानलेल्या नात्यातच तिला खूप सुख वाटायचं. दुसऱ्या दिवशीसुद्धा ती 6:15ला उठली आणि तिचा भाऊ म्हणतो, कसा झोप, 9 वाजेपर्यंत झोप. मंजू म्हणाले, अरे माझी हीच वेळ आहे उठायची, तरीही सुट्टे आहेत म्हणून लेट उठले. आणि ती तो खूप काळजी करायचा. तुला खूप काम असतं ना भाऊ, आराम करू वाटला की इथे यायचो, निवांत राहा आणि असं तिला म्हणायचं आणि ती हो म्हणायची. हरकत नाही. मग सकाळचाही स्वयंपाक वहिनीनं कधी केला मंजूला कळलंच नाही. प्रचंड चिडली. रात्री पुरणपोळ्या आणि सकाळी आमरस चपाती केल्या आणि मग तिचं जेवण झालं आणि माहेर झाला. वहिनीनं तिचे पाय पुजले, पाय धुतले, हळदी कुंकू लावून नमस्कार केला आणि तिच्या आईचा फोन आला आणि म्हणाली, छोट्या भावाकडे पण जा. आणि मंजू म्हणाली, कशाला, मला वेळच नाही. तिला त्रास होतो ना माझ्यापुढं वाकायला आणि तू मला सारखी जा म्हणत जाऊ नको गं, मी त्या बाईवर रुसलेलीच आहे. आणि जुनी समजूत आहे की नणंद घरची लक्ष्मी असते, तिला रुसवायचं नसतं. साडी घेतली नाही, सोनं घेतलं नाही म्हणून मी रुसले नाही तिच्यावर, तर तिनं मला मान दिला नाही म्हणून रुसले आणि जाणून बुजून तिनं माझा अपमान केला आहे. नणंद समाधानी तर घर समाधानी आणि या बाईला ना माझा आशीर्वाद कधीच मिळणार नाही असं मंजू फार तिरस्कारानं म्हणाली. आणि कितीही प्रयत्न केला तरी मंजूच्या मनातून सुद्धा तिच्याविषयी आशीर्वाद निघत नव्हता, कारण जाणून बुजून केलेला अपमान तिच्या जिव्हारी लागला होता. आणि तिची आई गप्प बसली. मग मंजू विजय परतीच्या प्रवासाला लागले आणि तो म्हणाला, जेजुरीला जायचं का? आणि ती म्हणाली, उचलून घेणार असेल तर जाऊया, नाहीतर मी नाही येणार. तो म्हणाला, आता हे सगळं जुनं झालं, आता अशा गोष्टी आपल्या मुलांनी करायच्या. मंजू म्हणाली, मग मुलांना जाऊ द्या, आपण नको जाऊया, आपण कशाला जायचं? मुलं करून तुम्ही तुमचं सुख का डावलता? मला उचलून घेणार का सांगा, नाही तर मी नाही येणार. तो मुद्दा म्हणाला, माझे हातपाय दुखतात, पण रात्रीची बोली करतो की तुला खुश करण्याची, मग तर येशील का नाही? आणि ती गप्प बसली आणि त्यानं गुपचूप गाडी जेजुरीकडे वळवली. मग ती काहीच नाही बोलली, तीही गुपचूप निघाली त्याच्या मागे मागे. समोर दिसला गजरेवाला, अर्धा डझन गजरे घेतले आणि तिचा हात पकडून पायऱ्या चढायला लागला. आता ती दमायची, बसायची, पुन्हा चालायची, त्याचा हात पकडून. मग एकदाचे वरती पोहोचले, नमस्कार केला, भंडारा उधळला आणि ती दुसरीकडे बघते तोपर्यंत तिच्याही नकळत तिला उचलून घेतली आणि मुलाला म्हणाला, आता काढ फोटो. आणि ती तर चकितच झाली आणि सुंदर असे फोटो गडावर काढले. आणि तो सारखाच म्हणायचा, रात्री हे गजरे राहतील ना, ती दुसरे घ्यायचे आणि झोपायचं नाही बरं का लवकर. अख्खा रस्ता सारखा तिला असंच म्हणायचा. आणि ती म्हणाली, माझा बॅलन्स संपला तेवढा करा ना. तो पुन्हा सावटपणा करत म्हणाला, रात्री करतो ना बॅलन्स. आणि आता माणसाला काहीही बोला, काहीही सांगा, सावटच बोलायचा. अहो रस्त्यावर गाडी घालू नका म्हटलं तरी म्हणायचा, मी चढणार, अजिबात नाही उतरणार. आणि चढा, उतरा, काढा, घाला याशिवाय दुसरे जोकच नव्हते. आणि पुन्हा त्या दोघांना घरी सोडलं आणि पुन्हा काम करायला गेला काहीतरी. रात्री मात्र त्यानं मुलाला लवकर झोपायला सांगितलं आणि तो झोपेपर्यंत काहीतरी काम करत बसला. आणि तीही खूप कंटाळी होती. दोन्ही पायांना मोठे मोठे गोळे आले होते. आधीच तिकडचा तो 450 किलोमीटरचा प्रवास, त्यात लगेच एका दिवसाच्या गॅपनंतर पुण्याची वारी आणि आता हा गड चढला. नाजूक पायाच्या मंजूचे काय हाल झाले असतील. पण तरीही तो खुश होता, कारण यावेळी तिनं कसलीही किरकिर केली नाही गड चढताना. नाहीतर जेव्हा तेव्हा सारखी बडबड करायची, कशाला आणलं.
आणि जेव्हा वर गेला तेव्हा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, शाबास, पहिल्यांदा माझी बायको किरकिर न करता गड चढली रे बाबा, असं म्हणून तिचं कौतुक केलं होतं. आणि मंजू म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का बायको का खुश आहे आणि का किरकिर नाही केली? आणि तो म्हणाला, हां, रात्री बहुतेक लॉलीपॉप खायचं असेल ना, स्वीट स्वीट. तशी ती प्रचंड हसली, लाजली आणि म्हणाली, देवाच्या दारात तरी चावटपणा नको, असं म्हणून त्याला गप्प केला. मग आता ती झोपली. तिला कसलीही अपेक्षा नव्हती, कारण कंटाळाच आला होता तितका. पण आता तो आला आणि तोंडात तोंड घालून तिची झोप उडवायला लागला आणि त्याच्या मिशा टोचून ती वैतागली आणि म्हणाली, झोपू द्या ना, आज नको उद्या. पण आता तो ऐकणार नव्हता. त्यानं तिची झोप उडवायला सुरुवात केली आणि शेवटी त्याच्या मनासारखं केलं. आणि तो झोपेत असल्यावर मज्जा येते असं म्हणाला. मग आता जनगणनेचा शेवटचा टप्पा म्हणजेच नकाशा द्यायचा होता. दोघेही तिथं गेले. तिचे सुपरवायझर म्हणाले, मॅडम अहो, या टॉयलेटवर नंबर का नाही टाकला? मंजू म्हणाली, सार्वजनिक आहे ना, पलीकडे एकच नंबर टाकला आहे, बिल्डिंगला अटॅच आहे म्हणून नाही टाकला. तो म्हणाला, नाही इथे नंबर टाका, प्रवेशद्वार वेगळा आहे. आणि मंजू विजयला म्हणाली, बघा, मी त्यावेळी म्हणत होते की नाही तुम्हाला की नंबर टाकूया, तर तुम्हीच म्हणाला नंबर टाकू नको, आता तुम्हीच टाका. आणि तो म्हणाला, हट, मी काही टॉयलेटवर नंबर टाकू का? तूच टाक, तुझ्या शुभ हस्ते उद्घाटन होऊ दे. ती म्हणाली, अहो, फक्त नंबर टाकायचा आहे, आतमध्ये जाऊन करायचं नाही काही. विजय म्हणाला, काहीही कर पण तू जा. आता एके ठिकाणी येताना तसं काहीतरी विसरलो होतो. तो एका घरी गेला. चारही बाजूंनी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज यायला लागला. मंजूला कुत्र्याची भीती वाटायची. कुत्री मांजरं तिला तशी आवडतच नव्हती. ती घाबरली आणि विजय म्हणाला, अगं, वाघासोबत फिरतेस, कुत्र्याला काय घाबरतेस? आणि ती म्हणाली, बापरे, घोड्यासारखी कुत्री होती, उंचच्या उंच, आवाज अगदी गगनभेदी, कानठळ्या बसवणारे, आणि सगळीकडून कुत्रीच कुत्री. बरं, घरात सुद्धा कुत्री, प्रत्येक बेडरूममध्ये जशी असते घरातल्या मुलांना तशी प्रत्येक बेडरूममध्ये कुत्री. आणि त्या माणसाला विचारलं नोकराला, किती कुत्रे आहेत? तर तो म्हणाला, 15. आणि ती तर चकितच झाली. एवढी सगळी कुत्री पाळणं सोपं आहे का? तरी त्या माणसानं हौस म्हणून इतकी कुत्री पाळली होती. खरंच हौसेला मोल नसतं आणि हौस करणारा कशाचीही हौस करू शकतो हे कळलं तिला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तो बाहेर निघाला. तिनं आमरस केला, सांडगा बनवला, चपात्या केल्या आणि सोबत कांदासुद्धा दिला. आणि तो म्हणाला, अगं कांदा नको, दिवसा तोंडाचा वास येतो. मंजू म्हणाली, कुणाचाही केस घ्यायला जाऊ नका ना, मग कशाला वास येईल? आणि तो म्हणाला, बरं. मग तो दुपारी आला आणि ती तिचं काम करत बसली होती. तिच्या शेजारी येऊन झोपला. तिच्या हातातला मोबाईल ओढून घेतला, बाजूला ठेवला आणि त्याचा मोबाईल घेऊन बसला होता मुलगा. आता हिला अशी पाठीमागून मिठीत घेतली आणि लागला की चाळे करायला. ती म्हणाली, स्कूल सुरू झाल्यावर हे सगळं मिस करणार हो ना आपण, जानू? तो म्हणाला, तुला काय फरक पडतो? तू करते की सारखे रोमॅन्टिक मेसेज, आणि तुला तलब झाली की सांग, आपण मधल्या सुट्टीत घरी येऊ. आणि ती हसली आणि म्हणाली, पुढचं पुढे बघू, आता एक किस, असं म्हणून पाऊट केला. आणि तो म्हणाला, पिल्लू, तुझी आई बघ कशी करते. तशी ती घाबरली आणि म्हणाली, गप्प बसा, तो बघेल की इकडे. आणि पुन्हा त्याच्या गालावर पप्पी घ्यायची, डोळा मारायची आणि तो म्हणायचा, बाळा, अरे बघ की तुझी आई कशी करते. ती म्हणाली, चापट देईन, गप्प बसा, माकड कुठले, चला तिकडच्या खोलीत. आणि तो म्हणायचा, नाही बाबा, पिल्लू, तुझी आई मला कुठे नेते बघ. आणि ती म्हणाली, अहो बोबाटा कशाला करता, काय माणूस आहे, असं म्हणून तिने डोक्यावर हात मारला. आणि ती हळूच म्हणाली, जानू, चला की त्या रूममध्ये, मला कसं तरी होते. आणि तो वेडा म्हणाला, नको, आई मारती. आणि मंजू म्हणाली, मग बस तसाच. आणि तिनंच त्याला मारायला सुरुवात केली.